नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया स्नेक्स बीन्स म्हणजे बिनास फल्लीची भाजी बनवूया आपण। एकदम मल्टीव्हिटॅमिनच्या पौष्टिक अशा ह्या शेंगा असतात। मल्टीव्हिटॅमिनच्या आणि एकदम छान अशा या शेंगांची भाजी लागते खायला। मला तुम्ही टिफिनला घरी खाऊ शकता, राईस पोळी भाकरी सोबत तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही हिला एन्जॉय करू शकता। तर चला ही भाजी बनवण्यासाठी काय काय लागतं आपण बघूया। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून घ्या अशाच रेसिपी बघण्यासाठी। चला आपण आता करूया। यासाठी बघा मी पावशेर अशा ह्या बिनास फल्ली घेतलेली आहे। याला स्नेक्स बीन्स असे सुद्धा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, शेंगदाणे, हळद, कोथिंबीर आणि मीठ आणि तेलाचा आपण यामध्ये यूज करणार आहोत। सुरुवातीला आधी आपण आता या शेंगा अशा छान अशा निवडून धुवून साफ करून घेऊया। अशा पद्धतीने बघा आता आपण याला बारीक अशा कट करून छान निवडून पाण्याने धुवून घेऊया छान मीठ टाकून। हे बघा छान अशा आता आपण ह्या साफ करून धुवून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया। आणि यावरती झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनिटांसाठी छान असं शिजवून घेऊया। आधी शेंगा होईपर्यंत आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट तयार करून घेऊया। अशा पद्धतीने बघा आपल्याला शेंगा अशा छान अशा उकळून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या आहेत। असं शेंगदाण्याचा कूट आपल्याला काढून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट काढून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये बघा आपल्याला लसूण, मिरची, मीठ ॲड करून त्यांची छान अशी बारीक अशी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा जाडसर असं एक मिरकूट आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा 5 ते 10 मिनिटांमध्ये शेंगा असे छान शिजतात।
आता आपण याला साईडला काढून घेऊया। हे बघा आता आपण काढून घेतले। आता यामध्ये 1 चम्मच आपण आपली वाटलेली मिरची ॲड करूया। मिरची आपली छान अशी होऊ द्यायची आहे आपल्याला। यामध्ये हळद ॲड करूया। हे छान झालं की यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया। छानपैकी असं परतून घेऊया। जास्त ऑइल आपल्याला ॲड करायचं नाही आहे। आता यामध्ये आपण शेंगा ॲड करूया। आता यामध्ये आपण चिंचेचं असं पाणी ॲड करूया। म्हणजे आपला मसाला छानपैकी आपल्या शेंगांना लागला पाहिजे पूर्णपणे। यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। हे बघा यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। आपली शेंगांची भाजी बघा तयार आहे। आता आपण याला गरम गरम अशी सर्व करूया। तर हे बघा आपली बिनासपल्लीची भाजी तयार झालेली आहे। याला स्नॅक्स बीन्स असे म्हणतात। टिफिनवर नेण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे। हेल्दी अशी ही एकदम रेसिपी आहे। याला तुम्ही पोळी भाजी भाकरी सोबत खाऊ शकता, शिवाय राईस सोबतही खाऊ शकता। राईस सोबतही खायला अप्रतिम अशी भाजी लागते। तर अशाच रेसिपी बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायलाही विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।